ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिद्दीला प्रोत्साहन देणारा ज्ञानाची पायवाट हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा, ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलं. दैनिक तरुण भारत संवाद व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ज्ञानाची पायवाट या अभिनव अभियानाचा शुभारंभ गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौभाग्यवती छाया देसाई होत्या, तर जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर प्रमुख उपस्थित होते. डॉक्टर शेंडकर म्हणाल्या, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाची संधी मिळणे अत्यावश्यक आहे. ज्ञानाची पायवाट सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांना अधिक जोमाने शिक्षण घेण्याची प्रेरणा देतात. देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असून शिक्षणासोबत संस्कार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे. या अभियानांतर्गत शाळेत येण्यासाठी दररोज पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाण्याची बॉटल आणि टिफिन बॉक्स अशा भेटवस्तू आणि प्रेरणादायी शुभेच्छापत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता 1ली व 5वीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुष्पवृष्टी आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर यांनी तरुण भारत हा उपक्रम अत्यंत स्तुत्य करत असल्याचे सांगून पायी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चालना मिळणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवून विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांमध्ये यश मिळवून ग्रामीण भागाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी ज्ञानाची पायवाट या उपक्रमाअंतर्गत माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तरुण भारत नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौभाग्यवती वसुंधरा कदम यांनी केले. त्यांनी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सभापती सौभाग्यवती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या शुभांगी सकपाळ, सरपंच MG पाटील, लक्ष्मण पाटील, सर्जेराव चौधरी, प्रकाश देसाई, कुंडलिक समकाळ, मुख्याध्यापक विश्वनाथ चौगुले, संभाजी कांबळे, मारुती गुरव, सरिता देसाई, नवनाथ लिंगायत, प्रसाद जाधव, ऋतुराज बामणीकर, कृष्णा धोंड, अनिल लटके, संभाजी पाटील, रघुनाथ दळवी, सर्जेराव गुरव, तरुण भारतचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील, वितरण अधिकारी प्रकाश केसरकर, विलास पाटील, पत्रकार सागर पाटील तसेच शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानाची पायवाट या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, अभिषेक शहा व नेहा शहा यांनी सहकार्य केले.